तेव्हा कल्याणी सर पण कोच होते अंडर 19चे. त्यांच्या पण 2-3 इनपुट्समुळे मला खूप खूप फरक पडला त्या वर्षी. आणि ॲक्च्युली त्याची एक स्टोरी अशी होती की फर्स्ट माझं जे अंडर 19चं वर्ष होतं तेव्हा मला फिक्स स्पॉट नव्हता टीममध्ये. फिक्स स्पॉट म्हणजे नंबर तुझा ठरला नव्हता की बॅटिंग तू काय नाही, करणार? मी टीममध्येच. अच्छा, 11 मध्येच फिक्स हां, नव्हतं. कारण की माझं जस्ट फर्स्ट इयर होतं. सो हां. मी पिक झालेलो कारण की मी 16ला लीड केलेलं आणि मी चांगलं केलेलं. ओके, म्हणजे तू महाराष्ट्र अंडर 19 बोल. हो, महाराष्ट्र अंडर 19. तर मग कल्याणी सरांनी बघितला माझी स्टाईल ऑफ प्ले, माझा गेम. सो त्यांनी थोडा मला कॉन्फिडन्स दिला. त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या की अबाउट द बॅलन्स अँड ऑल. मग त्यांनी मला खूप फरक पडला आणि त्या वर्षी मी 600 रन केले. फक्त त्या 2 गोष्टींना म्हणजे माझ्या बॅटिंगमध्ये अप्लाय करून. सो त्या वर्षी मी 600 रन केले आणि NCA कॅम्पला सिलेक्ट झाले. तर NCA कॅम्पमध्ये मी बघितलं की अंडर 19 इंडियन टीम म्हणजे जे त्या वर्षी खेळणार होते ते तिथे प्रॅक्टिस करत होते. अच्छा, तुमच्याबरोबर त्यांची प्रॅक्टिस हो होती. हो NCA म्हणजे आपण आता हे बोलतोय नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलुरूचा. येस येस. बरोबर. आणि तू पहिल्यांदाच मला वाटतं घरच्यांपासून दूर क्रिकेटसाठी म्हणून असा कुठेतरी जाऊन राहणार होतास. इतक्या दिवसात किती दिवसाचा कॅम्प होता तो? तो 25 दिवसाचा कॅम्प होता. अच्छा, पण त्याच्याविषयी तू आता बोलताना NCA विषयी खूप बोलतोस खरं बरोबरून. हो. तर त्या माहोल विषयी थोडं सांग ना. म्हणजे माणूस NCA मध्ये गेल्यानंतर का बदलतो ह्याचं जर तुला विचारलं की का बदललास तू, कारण पहिला तू आणि नंतरचा तू 600 रन्स तर नंतर झालेच, पण तुला स्वतःला असं काय वाटतं की काय घडलं तुझ्यात? सर, त्या एन्व्हायरमेंटमध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे आणि तिथले जे कोचेस आहेत ते भरभरून कॉन्फिडन्स देतात. हो. आणि दे मेक यू बिलीव्ह की यू आर हिअर टू प्ले फॉर इंडिया. असं यू आर द नेक्स्ट. तोच गोल असतो तुमचा. हां. वाव, सुपर. त्या आय थिंक तो जो कॉन्फिडन्स असतो ना, त्या कॉन्फिडन्सने आय थिंक प्लेअरमध्ये अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होते किंवा प्लेअर बिलीव्ह करायला लागतो जास्त स्वतःला आणि तो त्याचे पोटेन्शियल्स मॅच करतो असं मला असं वाटतं. त्या कॅम्प्समुळे तोही फायदा होतो आणि छोटे छोटे जे टेक्निकल्स ॲस्पेक्ट असतील किंवा मेंटल ॲस्पेक्ट्स असतील तिकडच्या कोचेसच्या एक्सपिरियन्सनी ते प्लेअरला अजून त्यांचा गेम डेव्हलप करायला हेल्प होते.